अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतो. कारण चांगल्या काळापेक्षा माणूस वाईट काळात जास्त शिकतो. म्हणून सांगतो मित्रांनो, लोक बोलत राहतील, लोक आपल्याला नावा पार्टीला असतील, पण आपण काम सोडायचे नाही मित्रांनो. आणि आपण असाच व्हिडिओ बनवत राहायचे. तुम्ही बिझनेस करत असाल तर लहान बिझनेस पहिले सुरू करा. लहान बिझनेस करता करता आपण 1-1.5 वर्ष 2 वर्ष तो बिझनेस चालवा. त्याच्यामध्ये नफा नाही काही नाही बघायचे मित्रांनो. किती पैसे निघतात काय निघतात ते काहीच बघायचे नाही. त्यानंतर आपण हळूहळू ग्रोथ होते. आता मला पण 1 वर्ष झालेलं आहे. आता मी थोडे थोडे पैसे काढायचे मित्रांनो. पेट्रोल पुरता किंवा काही दूध वगैरे आणायचे राहिलं घरासाठी त्या पुरताच आपण पैसे काढायचे. तर असं हळूहळू करून माझी लाईन बसलेली मित्रांनो. तर असंच मला सपोर्ट करत राहा. खूप चांगलं वाटत आहे. तुम्ही व्ह्यूज लाईक शेअर कमेंट करत आहे माझ्या व्हिडिओला. आणि मित्रांनो, लोक तुम्हाला चांगलं काम केलं तरी पण हसणार आहेत आणि वाईट काम केलं तरी पण हसणार आहेत. म्हणून आपण आपला मर्जीचा मालक आहेत. आपल्याला जे काम आवडतं ते काम करायचं. तुम्ही बिझनेस करा मित्रांनो. मी तुम्हाला शिकवणार कसे बिझनेस मध्ये हिशोब कसा करायचा, पैसे कसे मालचे पूर्ण करायचे, उधारीमध्ये कसे कट होतात, असं पूर्ण मी तुम्हाला शिकवणार मित्रांनो. म्हणून तुम्ही मला नक्की कमेंट करा तुम्ही पण बिझनेस करत असाल तर. आणि लोक हसणार, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना जेवढं इग्नोर करणार तेवढं आपण पुढे जाणार मित्रांनो. म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि आपण लहान बिझनेस पासूनच मोठा बिझनेस सुरू करू शकतो. पैसे गोळा करू. आपण याच्यामध्ये 10,000 गुंतवले, 10,000चे आपल्याला 1 वर्ष तरी आपण नफा काढणार नाही. त्यानंतर आपल्याला दररोजचे 1,500 1,500 1,500 2,000 असा नफा निघतो मित्रांनो. आणि असाच पुढे जाऊन आपण अजून एक बिझनेस मोठा उभा करू येता 1 वर्षात नाही तर 6 महिन्यामध्ये. तर तुम्ही माझे व्हिडिओ तोपर्यंत बघणार अशी अपेक्षा करतो. आणि लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू. बाय बाय.